ठाण्यातील बेकायदा बांधकाम तोडण्यास कोर्टानं मंजुरी दिली आहे। कोर्टाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। दिवा भागातील बेकायदा अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा आता फिरणार आहे। पालिकेच्या कारवाई विरोधात नागरिक मात्र रस्त्यावर उतरलेत। ही दृश्य आपण बघतोय। कारवाई केली तर गळफास घेणार असा इशारा इथल्या रहिवाशांनी दिला। पालिकेच्या कारवाईला नागरिकांनी प्रचंड विरोध केलेला आहे। ठाण्यातील बेकायदा बांधकाम तोडायला कोर्टानं मंजुरी दिली आहे, मात्र इथले रहिवासी त्याला विरोध करतात। जर कारवाई झाली तर आम्ही गळफास घेणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे। कोर्टाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे। दिवा भागातील बेकायदा बांधकामांवर पालिका हातोडा फिरवणार आहे, पण आता या सगळ्याला इथले रहिवासी विरोध करतात। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून। निकेश, सध्या स्थानिकांची काय मागणी आहे आणि महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे का? उच्च न्यायालयाने ठाण्यातले जे काही बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकाम आहेत ते तोडण्याचे आदेश दिल्यानंतर काल महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक केली आणि या अनधिकृत बांधकामाच्या कारवाई दरम्यान जो काही अडथळा असेल तो दूर ठेवून अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश जे आहेत ते महापालिका आयुक्तांनी दिल्याच्या नंतर आता महापालिका प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आलेलं पाहायला मिळते। अतिक्रमण विभाग आता दिव्यामधलं जे काही अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम आहे ते तोडण्यासाठी जाणार होतं, मात्र त्याआधीच नागरिकांनी त्या ठिकाणी विरोध करायला सुरुवात केलेली आहे, संताप व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे। सर्व नागरिकांनी ज्या इमारतींवरती कारवाई होणार आहे त्या कारवाई खाली येऊन संताप व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। इमारतीवरती त्यांनी फाशीचे दोरखंड जे आहेत ते प्रतिकात्मक लावलेले पाहायला मिळत आहेत। जर इमारतीवरती कारवाई केली तर आम्ही आत्महत्या करू असा इशारा या सर्व नागरिकांनी दिलेला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी गोंधळ घातलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या नागरिकांच्या विरोधाला आता महापालिका प्रशासन कशा प्रकारे उत्तर देते, कारवाई करते की त्यांना पुन्हा माघारी फिरावं लागतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी, धन्यवाद निकेश दिलेल्या माहितीसाठी।